हॅलो स्टुडंट, फर्स्ट ऑनलाईन लेक्चर आपल्याला स्टार्ट करायचं आहे. ते टॉपिक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि मुळात फर्स्ट टॉपिक हा 12वी बोर्डमधला आहे रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपल्याला प्रिव्हियस नॉलेज म्हणजे 11चं तुम्हाला जे फर्स्ट टॉपिक होता युनिट मेजरमेंट नंतरचा सेकंड टॉपिक की ज्याच्यामध्ये आपण स्केलर वेक्टर हे बघितलेलं. तर स्केलर आणि वेक्टर, ओके, यू मस्ट बी क्लिअर द कन्सेप्ट अबाउट वेक्टर. व्हॉट इज मीन बाय वेक्टर, हाऊ द वेक्टर्स कॅन बी ॲडेड, सबट्रॅक्टेड, व्हॉट इज मीन बाय वेक्टर प्रॉडक्ट, स्केलर प्रॉडक्ट. तर हे जे काही प्रिव्हियस नॉलेज आहे परत एकदा रिवाईज करा आणि अजून आता या सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला ते लागणार आहे सर. ठीक आहे, तर आपण जस्ट पहिल्यांदा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे सर्क्युलर मोशनचा, काय सांगितलेलं, कुठल्या मोशनला सर्क्युलर मोशन आपण म्हटलेलं. सिम्पल डेफिनेशन आहे, ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन किंवा व्हेन ए पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल, दॅट मोशन इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. ठीक आहे, मग आता सर्क्युलर मोशन आपल्याला डिस्क्राईब करायचे असेल तर आपल्याला जसं लिनियर मोशन डिस्क्राईब करत असताना आपण डिस्प्लेसमेंट घेतलेली, चेंज इन डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर डिवायडेड बाय टाईम केलं की वेलॉसिटी कशी चेंज होते एका सेकंदात, तर त्या क्वांटिटीला आपण म्हटलं ॲक्सलरेशन. इन सिमिलरली इन सर्क्युलर मोशन देर आर द क्वांटिटीज विच आर नेसेसरी टू नो. द फर्स्ट क्वांटिटी इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, okay, you can measure the displacement in circular motion in terms of angular displacement, that is in terms of angle. आपल्याला अँगल मेजर करायचं आहे, प्रत्येक वेळेला काय चेंज होतोय. when particle performing circular motion, then the line joining from center of the circular path to the position of a particle, that is called as radius vector. That radius vector changes continuously and it describes an angle. That angle is known as angular displacement. When radius vector completes one rotation, the angular displacement is about 2 pi. Okay, so this is the angular displacement. Okay, and you know that the angular displacement, that is angle, is always equal to radius into arc length. Okay, this is the circular path and this is the linear displacement of the particle. Okay, I will take the circular arc length, this is radius and this is the angle. Then angular, sorry, I will write the wrong expression. Angle is equal to arc divided by radius, therefore arc length is equal to radius into angular displacement. ओके, ठीक आहे. ऑल्सो इट इज अ वेक्टर क्वांटिटी. याची जी डायरेक्शन आहे ती लक्षात ठेवा, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. डायरेक्शन साठी लक्षात ठेवा, राईट हँड रूल, क्लॉकवाईज रोटेशन डाउनवर्ड डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज रोटेशन अपवर्ड डायरेक्शन. हा जो वेक्टर असतो हा कायम तुमच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनलाच असणार आहे. The angular displacement velocity vector is always lie along the axis of rotation and in upward or downward it is depend on sense of rotation. If particle moving in clockwise direction, the angular displacement vector is in downward direction. If the particle moving anti-clockwise, angular displacement vector is in upward direction. And also know the small angular displacement only can be obey the vector laws. Large angular displacement does not obey vector laws. So the very small angular displacement is only a vector quantity. Okay, त्याला आपण त्याच वेळेला वेक्टर म्हणणार आहे. म्हणजे फॉर व्हेरी स्मॉल इन्फायनिटेसिमली स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट ओनली यू कॅन ट्रीट दॅट अँग्युलर डिस्प्लेसमेंट ॲज अ वेक्टर. सो नेक्स्ट इज अँग्युलर वेलॉसिटी. Angular velocity
सिम्पली लिनियर वेलॉसिटी यू कॅन डिफाईन दॅट. कशी आपण लिनियर वेलॉसिटी डिफाईन केलेली, तर लिनियर वेलॉसिटी इज द रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. इन 1 second how much displacement described by that body is called as linear velocity. Similarly, in 1 second how much angle described by that radius vector is called as angular velocity. For example, suppose 60-degree angle described in 15 seconds, then the angular velocity is 60 degree divided by 15 seconds, that is approximately 4 degree per second. ओके, तर अँग्युलर वेलॉसिटीची डेफिनेशन सिंपली तुम्ही लक्षात ठेवू शकताय. रेट ऑफ चेंज ऑफ angular displacement, rate of change of angular displacement is called as angular velocity. याचे परत दोन टाइप्स आहेत, एक ॲव्हरेज आणि एक इन्स्टंटेनियस. ओमेगा ॲव्हरेज साठी तुम्ही टोटल अँगल किंवा टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाइम, आणि ओमेगा इन्स्टंटेनियस साठी. आता इन्स्टंटेनियस शब्द आपण कधी वापरणार आहे, ज्याला तुमचा जो टाइम इंटरवल आहे, म्हणजे ज्या इंटरवलमध्ये तुम्ही मोशन ऑब्झर्व केली, तो टाइम इंटरवल तुमचा इनफायनाइटेसिमली छोटा असला पाहिजे. सो यू कॅन राईट एज डी थीटा बाय डी टी. दिस इज कॉल्ड एज डेरिव्हेटिव्ह. या फंक्शनला म्हणायचं मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह, आणि हा जनरली स्लोप सांगत असतो. बरोबर, जर का आपण थीटा वर्सेस टाइमचा ग्राफ काढला, 1 सेकंदाला किती अँगल, दुसऱ्या सेकंदाला किती, तिसऱ्या सेकंदाला किती, चौथ्या सेकंदाला किती, तर ग्राफवरनं आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी किती आहे हवी असेल, तर आपण त्या टँजंटचा स्लोप काढतोय, आणि तो स्लोप म्हणजेच असते अँग्युलर वेलॉसिटी. फक्त ती अँग्युलर वेलॉसिटी झाली इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर येते अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता बघा, जो पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय, फॉर एक्झाम्पल गाडी, बरोबर, सर्क्युलर मोशन करायला लागले रेस कोर्सवरची गाडी, तर त्या गाडीचं स्पीड प्रत्येक वेळेला कॉन्स्टंट नाही आहे, चेंज करतोय, इन्क्रीज करतोय, डिक्रीज करतोय, परत इन्क्रीज करतोय. स्पीड पण कॉन्स्टंट नाही आहे, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी पण कॉन्स्टंट नाही आहे. म्हणजे इथं दोन्ही पण चेंज व्हायला लागले, स्पीड चेंज होतील किंवा वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते. ओके, पण ज्या वेळेला स्पीड चेंज होतोय त्यावेळेला काय होतंय बघा. फॉर एक्झाम्पल, ह्या पोर्शनमध्ये स्पीड जास्त आहे, तर 1 सेकंदामध्ये त्यानं 30 डिग्री अँगल तयार केला. नंतर त्याला स्पीड कमी झाला, 1 सेकंदामध्ये 20 डिग्री अँगल तयार केला. म्हणजे ह्या इंटरवलसाठी, पहिल्या इंटरवलसाठी एका सेकंदात 30 डिग्री, दुसऱ्या इंटरवलसाठी एका सेकंदात 20 डिग्री. तर आपल्या लक्षात येते की जी अँग्युलर वेलॉसिटी आहे ती या ठिकाणी कॉन्स्टंट नाही आहे. अँड इफ द अँग्युलर वेलॉसिटी इज नॉट कॉन्स्टंट, देन रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी इज कॉल्ड एज अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही, का नाही कॉन्स्टंट? लिनियर वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही, लिनियर स्पीड कॉन्स्टंट नाही, बरोबर. तो सारखा स्पीड कमी जास्त करायला लागलाय, त्यामुळे आपला अँगल पण जो काय पर्टिक्युलर टाइम इंटरवलमध्ये आपल्याला जो कॉन्स्टंट अँगल मिळत होता तो इथं व्हेरिएबल मिळायला लागलाय. तर अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे सिम्पली इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. अगेन दिस इज द इन्स्टंटेनियस, and for average angular acceleration you can take total change in angular velocity divided by total time, or simply you can write as omega divided by t. Okay, angular displacement, angular velocity, angular acceleration, all these three are vectors, and the direction of all these three vector is along the axis of rotation. ॲक्सिस ऑफ रोटेशन कोणाला म्हणायचं? ज्याच्या भोवती सर्क्युलर मोशन चालू आहे, जो सेंटर आहे सर्क्युलर मोशनच्या, बरोबर, त्या सेंटरमधून त्या सर्क्युलर प्लेनला परपेंडिक्युलर जाणारी जी लाईन असते त्या लाईनला आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणतोय. आणि त्या सगळ्यांच्या डायरेक्शन्स त्या कुठं असणार आहे? अलॉंग द ॲक्सिस ऑफ
रोटेशन. म्हणजे जर का मी इथे अँटी क्लॉकवाईज रोटेशन दाखवलं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टरची डायरेक्शन अपवर्ड, अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन अपवर्ड. फक्त अल्फा अँग्युलर ॲक्सिलरेशन कधी येईल बघा, जेव्हा तुमचा ओमेगा चेंज होतो. चेंज होते म्हणजेच ओमेगा जर का इन्क्रीज होत असेल तर अल्फा अँड ओमेगा हॅव सेम डायरेक्शन. ओमेगा डिक्रीज होत असेल देन इन दॅट केस अल्फा अँड ओमेगा आर इन अपोजिट डायरेक्शन. ओमेगा डिक्रीज होत असेल तर अल्फाची व्हॅल्यू तिथं आपल्याला निगेटिव्ह येते, है ना. जसं लिनियर मोशनमध्ये जर का गाडीचं स्पीड डिक्रीज होत असेल तर फायनल स्पीड मायनस इनिशियल स्पीड हे जे काही सबट्रॅक्शन आहे ते निगेटिव्ह येते, ॲक्सिलरेशन निगेटिव्ह येते. निगेटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणजेच त्याची डायरेक्शन वेलॉसिटीच्या अपोजिट. पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणजेच त्याची डायरेक्शन वेलॉसिटीच्या डायरेक्शनला असेल. म्हणजे स्पीड इन्क्रीज होत असेल तर अल्फा ओमेगा सेम डायरेक्शन, स्पीड डिक्रीज होत असेल तर अल्फा ओमेगा हॅव अपोजिट डायरेक्शन. ओके, इथंपर्यंत क्लिअर आहे? इथंपर्यंत क्लिअर आहे? हां, आता या टॉपिकमध्ये बरोबर एक नीटला क्वेश्चन आलेला. तो नीटला क्वेश्चन काय आलेला बघा. त्याच्या अगोदर मी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक्सप्लेन करतो, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पण एक्सप्लेन करतो. नाउ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर दिस इज द स्पेशल टाइप ऑफ सर्क्युलर मोशन इन विच द स्पीड ऑफ पार्टिकल इज ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. कुठली मोशन घ्या, फॉर एक्झाम्पल आपण मूनची मोशन घेऊया. मून अर्थभोवती रोटेट होते. अर्थभोवती रोटेट होताना त्याचं मनाप्रमाणे रोटेट होते का? म्हणजेच मला आता जरा स्लो जायचं आहे, मग नंतर मला स्पीड वाढवायचं आहे, मला परत असं काय आहे का? तर नाही. प्रत्येक वेळेला त्या मूननं अर्थशी केलेला जो काय अँगल आहे, जो काय तो अर्थ आणि मूनला जॉईन करणारी जी लाईन आहे ती एका सेकंदात ठराविकच अँगल डिस्क्राईब करते. अँग्युलर वेलॉसिटी तिथं त्याची कॉन्स्टंट आहे. त्याचबरोबर त्याचा लिनियर स्पीड पण कॉन्स्टंट आहे मूनचा, नाही ना. तर 27.3 डेजमध्ये तो एक रोटेशन पूर्ण करतो. याचाच अर्थ तो एका तासात एका सेकंदात ठराविक अँगल डिस्क्राईब करतो. म्हणजेच त्याची अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. त्याचा पिरियड कॉन्स्टंट आला, तो चेंज होत नाही आहे. आणि अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजेच त्याचा लिनियर स्पीड जो आहे तोही कॉन्स्टंट आहे. तर थोडक्यात काय, UCM आपण कुठल्या मोशनला म्हटलं? हे सर्क्युलर मोशन इन विच द पार्टिकल इज रिव्हॉल्विंग विथ कॉन्स्टंट स्पीड. दॅट सर्क्युलर मोशन इज नोन ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, तर इन शॉर्ट आय विल राईट ओनली important word. That word is speed is a constant. Speed is constant. When a particle performing circular motion with constant speed, then that circular motion is said to be uniform circular motion. Okay. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट आल्याबरोबर आणखीन काय काय कॉन्स्टंट झालं बघा. अँग्युलर वेलॉसिटी एका सेकंदात किती अँगल डिस्क्राईब करणार आहे, दॅट इज दिस इज ऑल्सो कॉन्स्टंट. त्याचबरोबर एका रोटेशनला किती वेळ लागणार आहे त्याला आपण पिरियोडिक टाइम म्हणतोय, इट इज ऑल्सो कॉन्स्टंट. एका सेकंदात किती रोटेशन्स होणार आहे त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतोय, फ्रिक्वेन्सी इज कॉन्स्टंट. सिम्बॉल्स कळतात ना. ओमेगा इज द अँग्युलर वेलॉसिटी, कॅपिटल टी इज पिरियोडिक टाइम, F is the frequency of rotation, है ना. स्पीड तर कॉन्स्टंट आहेच. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे ॲक्सिलरेशन येते आपण 11th मध्ये शिकलेलो आहे. ज्या वेळेला सर्क्युलर मोशन होत असते तेव्हा सेंटरकडं बोर्ड दाखवणारं एक ॲक्सिलरेशन असते, त्याला आपण सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन म्हटलेलं. आणि ते सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन असते v²/r. ही त्याची मॅग्निट्यूड झाली, magnitude of centripetal acceleration. You check the velocity in that magnitude of velocity is constant, radius is already constant, therefore v²/r, that is the magnitude of centripetal acceleration, is constant. Acceleration constant आहे. फोर्स जो आहे सेंट्रिपिटल फोर्स तोही कॉन्स्टंट येणार आहे की नाही. ठीक आहे. अजून काय काय येणार कॉन्स्टंट? कायनेटिक एनर्जी तुमची काय असणार आहे इथं, कॉन्स्टंट असणार आहे.
ओके, देर आर सो मेनी टर्म्स आर कॉन्स्टंट. तर आपल्याला शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं एक्सप्लेन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आपल्याला काय काय गोष्टी पहिल्यांदा डेफिनेशन सांगायचे आहे. वेन ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड देन दॅट circular motion is known as uniform circular motion. In uniform circular motion, the angular velocity, period, frequency, kinetic energy, magnitude of centripetal acceleration all are constant. Okay, what is the value of angular acceleration in uniform circular motion? असा एक क्वेश्चन विचारला जातोय. तर ओमेगा तुमचा कॉन्स्टंट आहे, बदलत नाही आहे, आणि ॲक्सलरेशनमध्ये तुम्हाला चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी लागत असते. पण ओमेगा जर का चेंज होत नसेल तर अल्फाची व्हॅल्यू तुमची काय येणार आहे, तिथं झिरो येणार आहे, कारण की डी ओमेगा इथं तुमचा झिरो आहे. ठीक आहे, त्यामुळं इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द व्हॅल्यू ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन इज ऑलवेज इक्वल टू झिरो. ओनली इट हॅज अ लिनियर ॲक्सलरेशन. हे जे ॲक्सलरेशन जे दाखवलेलं आहे हे लिनियर ॲक्सलरेशन आहे that always act toward the center of a circle. This is known as centripetal acceleration. Okay, तर this is all about uniform circular motion. Next जे दुसरं म्हणजे युनिफॉर्म नसलेली मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट आहे, पण अशी पण मोशन आहे की ज्याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट नसते. बऱ्याचशा सर्क्युलर मोशन अशा आहेत की ज्याच्यामध्ये तो स्पीड कॉन्स्टंट नसतोय. मग त्या मोशनला काय म्हणायचं, तर त्या मोशनला म्हणायचं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर पहिल्यांदा डेफिनेशन जर का लिहायला सांगितली तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, नॉन युसीएम मध्ये स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. स्पीड इज नॉट constant. A circular motion in which the speed of a particle is not constant is called as non-uniform circular motion. Speed constant नाही म्हटल्यावर omega is not constant, period is also not constant, frequency is not constant, acceleration is not equal to v square upon r. बरोबर, त्याच्यामध्ये एक टँजेन्शियल कॉम्पोनंट येणार ॲक्सलरेशन, कारण का स्पीड वाढायला लागलाय. इकडे एक ॲक्सलरेशन येणार, इकडे एक येते. एकाच वेळेला जो पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय बघा पळताना, त्याला सेंटरकडे तर एक जण ओढतोयच, त्याशिवाय सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही. पण इकडं पुढं जाताना स्पीड इन्क्रीज होत असेल तर या डायरेक्शनला एक ॲक्सलरेशन आलं, त्याला आपण टँजेन्शियल ॲक्सलरेशन म्हणतो. हे आहे सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. म्हणजे एकाच वेळेला माझ्यावरती दोन ॲक्सलरेशन ॲक्ट होतात. जे नेट ॲक्सलरेशन असणार आहे की या दोन वेक्टरचा वेक्टर सम असणार आहे, म्हणजे ते या डायरेक्शनला येईल, है ना. तर युसीएम मध्ये नेट ॲक्सलरेशन ऑलवेज टुवर्ड सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ, while in non-UCM you can't comment about the direction of net acceleration. It is lie in between tangential and centripetal acceleration. Okay, ठीक आहे. तर इथं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन च्या बाबतीत आपल्याला एक डेरिव्हेशन लक्षात ठेवायचं आहे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर ॲक्सलरेशन इथं कसं दाखवायचं बघा. Suppose this is a circular path, particle performing circular motion with anti-clockwise direction. आणि सपोज तुमची मोशन जर का नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर जे काही लिनियर स्पीड आहे तो इन्क्रीज होत असेल तर लिनियर स्पीडसाठी तुमचं मी प्लेन सर्कलची बदलतो अशी घेतो, म्हणजे बोर्डच्या प्लेनमध्ये. ठीक आहे, सपोज तुमचं इथं आहे, तुम्ही या ठिकाणी तुमचं लिनियर ॲक्सलरेशन बघितलं, टँजेन्शियल स्पीड वाढायला लागलाय ना. इथं बघा या पोझिशनला स्पीड आणि या पोझिशनला स्पीड वाढला असेल तर जे ॲक्सलरेशन येणार या डायरेक्शनला येणार. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन ह्या डायरेक्शनला येणार, त्याला आपण एसी म्हणतोय, त्याला आपण एटी म्हणतोय, एटी फॉर टँजेन्शियल ॲक्सलरेशन. आणि ह्या दोघांचा जो काय रिझल्टंट असेल ते आहे तुमचं नेट ॲक्सलरेशन ए. ओके, आता या नेट ॲक्सलरेशननं ह्या सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनची जो अँगल डिस्क्राईब केलेला आहे दॅट इज कॉल्ड एज थीटा. ओके, सो यू कॅन से दॅट
the net acceleration A is the vector sum of centripetal acceleration plus tangential acceleration. The angle between centripetal acceleration and tangential acceleration is 90 degree. That is, centripetal acceleration is perpendicular to tangential acceleration. आणि म्हणूनच आपण या A ची मॅग्निट्यूड जी काढणार आहे पॅरलेलोग्राम लॉ मध्ये, द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर R इज इक्वल टू अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस ट्वाइस AB कॉस थीटा. याच्यामध्ये थीटा हा ह्या दोन वेक्टर मधला अँगल आहे. इथे हे दोन वेक्टर की ज्यांच्यामधला अँगल इथं 90 आहे, त्यामुळे कॉस 90 झिरो आल्यामुळे ही टर्म कॅन्सल होणार. त्यामुळे जे रिझल्टंट ॲक्सिलरेशन आहे म्हणजेच ए, त्याची मॅग्निट्यूड ही किती येणार आहे, अंडर रूट ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर प्लस टँजेन्शियल ॲक्सिलरेशनच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. त्याचबरोबर हा जो अँगल आहे म्हणजे डायरेक्शन ऑफ नेट ॲक्सिलरेशन, ह्या अँगलसाठी आपण बघू शकतोय दिस इज द अपोजिट साइड, दिस इज द ॲडजसंट साइड अँड रेशो ऑफ अपोजिट साइड to adjacent side is called as tan theta. Therefore, the direction of net acceleration is theta is equal to tan inverse of AT divided by AC. एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथं सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. A particle performs circular motion with increasing speed at any instant. Its speed is about 10 meter per second and the radius of circular path is 1 meter. ओके, एका कुठल्या इन्स्टंटला आपण फोटो काढला त्यावेळेला त्याचा स्पीड किती मेजर केलेला आहे मी 10 मीटर पर सेकंद, त्याची रेडियस 1 मीटर आहे. त्याचबरोबर द स्पीड, लिनियर स्पीड इज इन्क्रीजेस ॲट द रेट 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे हे जे मला सांगितलेलं आहे ह्याला मी काय म्हणणार आहे, टँजेन्शियल ॲक्सिलरेशन. एका सेकंदात त्या गाडीचा स्पीड कितीनं वाढायला लागलाय तर त्यांनी सांगितलेलं आहे द लिनियर स्पीड ऑफ द पार्टिकल इज इन्क्रीजेस ॲट द रेट 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द टँजेन्शियल ॲक्सिलरेशन. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ नेट ॲक्सिलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अँड व्हॉट इज इट्स डायरेक्शन. तर नेट ॲक्सिलरेशनसाठी आपल्याला इथं फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ AC. AC म्हणजेच काय, सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन की जे आपण कसं काढतोय V स्क्वेअर डिवायडेड बाय R, म्हणजेच V स्क्वेअर अपॉन R चा स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. ठीक आहे, तर इथं बघा V किती आहे 10 आहे, 10 चा स्क्वेअर किती आला 100, 100 डिवायडेड बाय 1 100 आला. टँजेन्शियल ॲक्सिलरेशन किती दिले 2, 2 चा स्क्वेअर किती आला 4 है ना. तर इथे किती येईल 104 युनिट येणार मीटर पर सेकंद स्क्वेअर. कुठं आहे, कुठल्या डायरेक्शनला वापरा, डायरेक्शनचा फॉर्म्युला वापरा. टॅन थीटा इज इक्वल टू टँजेन्शियल ॲक्सिलरेशन डिवायडेड बाय रेडियल ॲक्सिलरेशन. ठीक आहे, देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू टँजेन्शियल ॲक्सिलरेशन 2 दिले, रेडियल ॲक्सिलरेशन दिलेलं आपल्याला 100. V स्क्वेअर अपॉन R ची व्हॅल्यू किती येते 100, म्हणजे टॅन थीटा आला 1/50 है ना. 1/50 ला आपण 0.02 लिहू शकतो. म्हणजे थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 0.02 ही झाली त्याची डायरेक्शन. तर एक एक्झाम्पल नीटला त्याच्यावरती आलेलं आहे. ते एक्झाम्पल काय आहे बघा. तर पहिल्यांदा नीट 2019चं एक एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 2 पार्टिकल्स A and B are moving in uniform circular motion in concentric circles of radii RA and RB. तर कॉन्सेंट्रिक म्हणजे सेम सर्कल, सेम सेंटर, सॉरी. This is radius RA, this is radius RB. Okay, 2 particles performing circular motion with radius RA and RB with speed VA and VB. तर इथं त्यांचा स्पीड जो आहे आपण ॲज्युम करूया VA, त्याचा स्पीड आहे
व्ही बी. क्वेश्चन काय बघा, द रेशो ऑफ अँग्युलर स्पीड्स ऑफ वेक्टर अँग्युलर स्पीड ऑफ ए अँड बी आपल्याला विचारलेला आहे. त्याच्यासाठी कंडिशन दिलेली आहे, ह्याचा जो काही पिरियड आहे टी ए आणि टी बी दोघांचे पिरियड सेम आहे, म्हणजे एक तसेच झाले. पंख्याच्या ब्लेडची मोशन, याला ए मानलं याला बी मानलं. ज्यावेळेला मी हा हात हलवतोय त्याला ए इथे येणार आहे, त्याच वेळेला बी इथे येणार आहे. बीनं जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, एनं कमी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, बरोबर. म्हणजे एक रोटेशन जे पूर्ण होणार आहे त्याला जेवढा वेळ लागणार आहे तेवढाच त्याला पण वेळ लागणार आहे. इथं तुम्हाला थीटा कॉन्स्टंट दिला. थीटा म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर का कॉन्स्टंट असेल तर ऑब्व्हियसली अँग्युलर वेलॉसिटी पण तुमची कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, तर इथं लक्षात ठेवायचं आपल्याला, त्यांनी विचारलेलं आहे ह्या व्ही ए आणि आर एचं रिलेशन. तर व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ओमेगा तुमचा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. तर तुम्ही इथं सांगू शकताय की इथं रेडियस ज्याची जास्त आहे त्याचा स्पीड पण जास्त आहे, म्हणजे व्ही बी इज ग्रेटर दॅन व्ही ए. व्ही बी इज ग्रेटर दॅन व्ही ए. हे 2019ला क्वेश्चन आलेलं आहे. ठीक आहे, ही पिरियड इज कॉन्स्टंट, देन ॲज रेडियस इन्क्रीजेस लिनियर स्पीड इज ऑल्सो इन्क्रीजेस. ठीक आहे, तर UCM नॉन UCM जवळपास इथं संपवलेलं आहे. त्याचे काही डाऊट्स वगैरे असतील, डाऊट्स तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकताय, विचारू शकताय. ऑनलाईन लेक्चर आपण घ्यायला लागलो आहे. ठीक आहे, तेव्हा नेक्स्ट जे ऑनलाईन लेक्चर असेल ते तुमचं सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स या दोन कन्सेप्टवरती असेल की ज्या फार इम्पॉर्टंट आहेत. आणि त्या कन्सेप्ट शिकायच्या अगोदर परत एकदा UCM नॉन UCM मधला नेमका फरक काय, त्याच्यावरचे जे बेसिक ह्या पद्धतीचे क्वेश्चन्स जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत ते आले पाहिजे. ठीक आहे, थांबूया आपण इथं आज. थँक्यू.